रनिंगला सुरुवात केली मित्रांनो आपण. खूप दिवसातून करतोय. मी याच्या आधी 1 महिना पण रनिंग केली तर एकदम बारीक होऊन गेलो डायरेक्ट. 2-3 kg वजन आहे ना ड्रॉप झालं. पण मग परत मी जिम सुरू केली, वेट गेन केलं कारण 1-2 लोक डायच होतो. आता परत थोडं फॅट चालल्याने वाटते. रनिंग चालू केली आता. प्रोटीन इंटेक कमी करावं लागेल. चला आता व्हिडिओ नाही बनवत, रनिंग करून घेतो. आपण आता आलोय वाड्या कॉलेजच्या आतमध्ये आणि आता ग्राउंडवर चाललोय. सगळा अंधार आहे समोर बघू शकता. कोणच नाही ग्राउंडवर, फक्त आपणच आहे. Let's go. आणि फक्त मी या तर आपली आत्ता रनिंग झाली आहे. जास्त नाही, 3-4 राऊंड मारले आत्ता आपण आणि थोडी स्ट्रेचिंग पण केली. आपलं रनिंग वगैरे झाली आहे आणि टाइम पण होत चाललाय. ड्युटीला जायचंय, परत आवरायचंय. तर व्यायाम झाल्यानंतर जसं शरीराला व्यायामाची गरज आहे तशी मनाला, आपल्या शांतीला योगाची गरज आहे. शूज वगैरे काढून घेऊ आपण. सर्वात पहिले आपण आपला जो श्वास आहे, ब्रिदिंग आहे, ते नॉर्मल करून घेऊ. ती कशी नॉर्मल करायची? जोरात श्वास घ्यायचा आणि हळूवार सोडायचा. ठीक आहे. कसलाच विचार नाही करायचा आहे. आपल्या डोळ्यांच्या मध्ये जिथे आपण कुंकू गंध लावतो त्याचा विचार करत राहायचा आहे.
दुसरा कोणताही विचार आपल्या मनात आला नाही पाहिजे. 2 भुवयांच्या मध्ये जी जागा आहे तिथे लक्ष केंद्रित करायचे. असे 1 मिनिट करायचे आपल्याला. आता आपण योगाला सुरुवात करू. पहिले आपला ब्रीदिंग पॅटर्न चांगला करून घेऊ. तर ठीक आहे, त्यासाठी हात वरती आणि जोरात खाली पुल करायचे. श्वास असं वर करताना श्वास घ्यायचा, खाली सोडताना सोडून द्यायचा. ठीक आहे, तर असं पहा. तर हे झाल्यानंतर आता हे जवळपास 15 ते 20 वेळा करायचं आहे आपल्याला. थोडे 15-20 सेकंद गॅप घ्यायचा रेस्टचा. आपला ब्रीदिंग पॅटर्न परत थोडा नॉर्मल करून घ्यायचा. हा अंगठा डाव्या नाकावर ठेवून, उजव्या नाकावर ठेवून डाव्या नाकाने श्वास घ्यायचा. त्याच नाकाने सोडून द्यायचा. किंवा तुम्ही अल्टरनेट केलं तरी चालेल. तर आता आपण ओमचा जप करणार आहे. त्यासाठी तोंड उघडायची गरज नाहीये. तोंडामध्ये शेवटचा तोपर्यंत श्वास असा थांबत नाही तोपर्यंत घ्यायचे, जोपर्यंत तुमचा दम आतमध्ये छातीत हवा भरलेली तेवढा वेळा. तर असं करायचं ते बघा. दोन्ही बोटे, हे मधले 2 बोटे ते डोळ्यावर आणि मागचा कानामध्ये. ओमचा जप झाल्यानंतर हात खाली घेऊन 10 सेकंद शांत 2 भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचंय. आता आपल्याला हाताचं घर्षण करायचंय, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा भेटेल पूर्ण दिवसासाठी. डोक्यावर हात घेऊन आपण शाळेमध्ये वगैरे पण केलं असेल, 5वी ते 10वी आपली शाळा भरायच्या आधीचे प्रार्थना वगैरे व्हायची त्या टायमिंगला. आणि हळुवारपणे डोळ्यावरून फिरवायचं, चेहऱ्यावरून फिरवायचं. ओम नमः शिवाय, ओम सूर्यदेवाय नमः. आणि हळुवारपणे आपले डोळे उघडायचे. तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला अशी पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल ना पूर्ण दिवसासाठी, की तुम्ही एकदा केलं ना तुम्हाला असं वाटेल की रोज केलं पाहिजे. कारण तुमचं
फिजिकल, मेंटल, सोशली पण तुम्ही जास्त ॲक्टिव्ह होता. फिजिकली पण तुम्ही असं थकत नाहीत, तुमचं मन थकणार नाही. आणि मेंटली तर हे खूप भारी पीसफुल. जे मुलं स्टडी करतात MPSC वगैरे, जास्त असं हायर लेवलचा स्टडी असतो, ज्यात माइंड माइंड कनेक्शन ब्रेनसोबत होणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा असतं ते लक्षात नाही राहत, तर थोडं आपलं शांतता किंवा योगासने वगैरे केले तर आपल्या बॉडीला चांगला आराम मिळतो आणि त्यातून तुम्हाला भरपूर सारे फायदे. चला आता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. बाय. पुढे आपण पाठण वगैरे पण मोकळी करून घेऊ. तर चला मित्रांनो, आता आपलं रनिंग वगैरे झाली, योगा झाला, स्ट्रेचिंग झाली आणि आता ड्युटीला जायचा टाइम झालाय. आता रूमवर जाऊन फ्रेश वगैरे लागेल. तर भेटूया उद्या. पण आता कंटिन्यू करावं लागणार रनिंग वगैरे पण आपल्याला ॲज वेल जिम सोबत. चला भेटूया आता. बाय.